सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। मगतया पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी शब्द फार महत्वाचा आहे। उटी माहिती आहे का तुम्हाला? चंदनाची नाही, ती वेगळी। कस्तुरी मळवत चंदनाची ती उटी वेगळी। ह्या ओळीत आलेली उटी माहिती आहे का? माऊलींनी कधी ट्रका बघितल्या होत्या देव जाणे। ट्रक ड्रायव्हरला आणि किन्नरला माहित आहे ती उटी। ट्रक लोडचा असावा, तो घाटात जावा। हनुमान घेर एक असते वा, कसला असते मला माहित नाही, पण म्हणते ट्रकवाले हनुमान घेर टाकू नये, ट्रक वर जाऊ नये। त्यावेळेला ड्रायव्हर काय म्हणताय किन्नरला? उतर उतर, उटी लाव। बस माऊलींनी ती उटी ज्ञानेश्वरीत सांगितली। इंद्र नावाच्या ट्रकला पुण्य नावाची उटी लावली आहे। जोपर्यंत पुण्य नावाची उटी आहे तोपर्यंत इंद्र नावाचा ट्रक स्वर्ग नावाच्या घाटात आहे। ज्या दिवशी ती उटी बाजूला काढली, ट्रक उलथा पालथा होऊन घाटात गेला। इंद्र नावाचा ट्रक अधोगतीला जातो। मरणारा देव आहे इंद्र, मरणार आहे। त्याच्या वरचा देव आहे ब्रह्मदेव, तो राहणार आहे का? ज्ञानेश्वरीत ओवी आहे, थोरी वेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साटोपा, तोही पुनरावृत्तीची आमापा शिग झाला। शिग माहित आहे का तुम्हाला? जाऊ द्या, धान्य कशाने मोजतात इथं? पाहिली, अजून किलो हा काय म्हणले? शेर पाहिजे होता, जाऊ द्या, बाकी जाऊ द्या, आपल्याला शेर पाहिजे। शेर असा भरल्यावर वर लावतात ती शिग, ही शिग पाहिजे होती मला। आता शिगेवर एक गहू असतो बघा, उग उड्या मारतोय ती, मी शिगेवर आहे, मी शिगेवर आहे, मी शिगेवर आहे। आजूबाजूचे म्हणते थोडं थांब, शेर पालथा झाला की तू बुडाला जाणार आहेस। शिगेवरच्यानी उड्या मारायच्या नाही, कुठल्याच शिगेवरच्यानं उड्या मारायच्या नाही। 5 वर्ष झाले की बुडाला जाते। काही 13 महिन्यात जातात, काही 13 दिवसात जातात। एकदा अटलजीचं सरकार 13 दिवसात गेलं होतं। कुठल्याही शिगेवरचं बुडाला जायला वेळ लागत नाही, फक्त शेर पालथा झाला की बुडाला गेलं। विठाला आता शेर पालथा व्हायला वेळ लागत नाही, 3 आठव्याचं काय होईल विचार करा। हे 8वे कळले तर कीर्तन कळलं, नाही तर राहू द्या। सध्या महाराष्ट्रात 3 8वे एकत्र झालेत। विठाला कधी ढासळतील काय सांगता येते। बरं, 8वे ज्यांनी हातात धरले ते 82 वर्षाचे झालेत। कधी हातातून निष्ठतोय 8वा काय माहिती। बरं, ते हात पावसात भिजून बेजार आहेत पुन्हा। विनोदाचा भाग सोडा। शेर भरला की तो पालथा व्हायला वेळ लागत नाही, पालथा झाला की वरचा गहू खाली जायला वेळ लागत नाही। ब्रह्मदेव आज शिरावर आहे, उद्या तो, मी पदर्स बोलत नाही, श्लोक ओवे आहेत त्याला। करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य। आणखी श्लोक आहे महाभारतात, लोकानाम लोकपालानाम मदभयम कल्प जीविनाम ब्रह्मणोपि मदभयम द्विपरार्ध परायुषः। ब्रह्मादिक पदे दुःखाची ब्रह्मादिक पदे दुःखाची
मग इंद्र गेला, चंद्र गेला, गंधर्व गेले, अप्सरा गेल्या, ब्रह्म सगळ्यात वरचं पद आहे ब्रह्मपद. माऊली म्हणतात त्याच्यावर खुर्ची नाही. सगळ्यात वरची खुर्ची कोणती? देशाचा विचार केला तर सगळ्यात वरची खुर्ची राष्ट्रपती. पंतप्रधानाच्या वर आहे ना, त्याला शपथ हा देतो ना. राष्ट्रपतीच्या वर खुर्ची नाही, वर ब्रह्मपदाच्या वर खुर्ची नाही. ओवी ज्ञानेश्वरी. ब्रह्मेशाना परोते, वाढणे नाही जीवाते, तेथोनी मग वरवते ब्रह्मचिकी. ब्रह्मदेव मरणार आहे, इंद्रदेव मरणार आहे. माझा मुद्दा होता मरणारे देव. हे देव मरते आहेत. दुसरे अधिष्ठातृ देव असतात. काही काळापुरतं देवत्व त्याच्यात आणल्या जातं. सोपं उदाहरण घ्या. सत्यनारायण करतात ना सगळे. सत्यनारायणाच्या दिवशी गणपतीची पूजा असते का नाही? अहो सत्यनारायण नाही, कधी अभिषेक करा, पूजा करा, काही पहिली पूजा कोणाची? वक्रतुंड महा. मग गणपती काय मूर्ती आणतात का फोटो ठेवतात? गणपती सुपारी म्हणजे काय झालं? चौरंगावर सुपारी ठेवली, त्याची पूजा सुरू झाली, तो काय झाला आता? वक्रतुंड महा. काय म्हणलं तिथून? गणपती. आता फुल व्हायचं कोणाला? सुपारीला नाही. आता गणपती झाला ना तो. श्लोक म्हणला की गणपती झाला. हळदी कुंकू कोणाला? गणपतीला. गंधाक्षता कोणाला? नैवेद्य गणपतीला. गणपतीची पूजा झाली, सत्यनारायण सुरू झाला. सत्यनारायण पार पडला. रायवाडी सारखं गाव, अर्जुनराव सारख्याच्या घरी सत्यनारायण. आता दुसरे कशाला घ्यायचे? आणि पाहुणे तिकडून आलेले, लातूर जिल्ह्यात पलीकडं तांदूळजाकडनं, कळंब उस्मानाबाद त्या भागातले पानं खाणारे पाहुणे. तिकडं जास्त पानं खातात लोक. सत्यनारायण झाला, जेवण झाले, तिकडचे 10 पाहुणे बसले. आणा म्हणले पानाचं सामान. पानं आला, कात आला, चुना आला, तंबाखूही ठेवला, लागतं अधूनमधून म्हणले. लवंग होती, बडीशेप होती, सुपारीच नव्हती. आता ते लोक, अरे सगळं आलंय पण सुपारी कुठे आहे? एक लहान लेकरू होतं, म्हणला काका पानपुड्यात नाही पण चौरंगावर आहे. पाहुणा म्हणला आण. लेकरानं जाऊन उचललं, काय? सुपारी. गणपती नाही, सुपारी म्हणा आता. आता आता सुपारी, आता गणपती काही काळापुरतं त्याला देवत्व दिलंय. विधी संपला, त्यातलं देवत्व संपलं. याला म्हणायचं अधिष्ठातृ देव. काही काळ आपल्यालाही देवत्व दिल्या जातं ना महाराज. आपण सुद्धा 2-4 दिवस देवच आहेत. हळद लागल्यापासून हळद निघेपर्यंत आपण साधे देव कुठे आहेत? नवर देव आहेत. आणि बघा त्या काळात तुम्ही बूट घालून मारुतीच्या देवळात जा, तक्रार आहे का काही? नवर. आणि आता जा बरं एरवी, त्याच बुटानं हाणून गावाबाहेर काढतात लोक. तेवढ्याच काळात का? अरे नवर देव आहे. त्या काळात देवाच्या डोक्यापर्यंत तुम्ही बुटा सकट जाऊ शकता, कारण तुम्हाला देवत्व आहे. 4 दिवसाचा नवरदेव आयुष्यभर बायकोचा बैल होतो, तो भाग वेगळा. पण 4 दिवस आपल्याला देवत्व आहे. 4 दिवस आपण नवरदेव आहे. विठाला अधिष्ठातृदेव ह्याला म्हणायचं. काही काळापुरतं त्याच्यामध्ये देवत्व आणायचं. तिसरा प्रकार असतो नैमित्तिक देवांचा. त्या निमित्ताच्या दिवशी त्या गोष्टीला देवत्व दिल्या जातं. एक दिवस दगडाला सुद्धा देव केल्या जातं बघा. निमित्त असतं त्या दिवशी. आपल्याकडे वेळा अमावस्या होते ना. हा, पांडव म्हणजे कोण त्या दिवशी? अहो दगड. आता काय काय राहणं असले महाराज, काळे भोर, दुर्बीन लावून शोधला तरी दगड सापडणार नाही. मग घरूनच बाई स्वयंपाक, फळं मुळं डोक्यावर घेऊन, हातात कॅन त्या कडीची किटली घेऊन, सोबत लेकरू, आणि जातानाच तिच्या डोक्यात असते तिथं दगड सापडत नाही, इथूनच नेले पाहिजे. दोन्ही हात गुंतलेले, डोकं गुंतलेलं. आता ती पाय लावती दगडाला, बाळ्या हे घे, भीमासारखा आहे बघ. जरा पुढे गेलो, बाळ्या ह्या बाकी अर्जुन्या, ह्या बाळू हे धर्म बघ. ते लेकरू घेतं पिशवीत गोळा करून. रानात गेलं, रस्त्यात पडलेले दगड ना महाराज, 364 दिवस ते रस्त्यातले दगड आहेत. पण ते रानात गेले, स्वच्छ पाण्यानं धुतले, पांढरा चुना त्याला लावला, हळदी कुंकू वाहिलं, काय झाले ते? देव झाले. आता त्याचं दर्शन सगळं घरबार घेणार. दर्शन यथा सांग झालं, जेवण झाले. सुपाऱ्या घरून आणल्या होत्या पण अख्ख्या, फोडायला अडकीतच नाही. आता रानात अडकीता नाही, फोडायच्या कशा?
अर्जुन खाली ठेवायचा आणि भीम वरून धरायचा. दे दणकान फोड सुपारी. याला म्हणायचं अधिष्ठातृदेव. काही काळापुरतं त्याच्यात देवत्व आहे. विठाल त्या निमित्ताचे देव काही दिवसापुरतं. चंद्र सूर्यांना नैमित्तिक देव म्हटलंय ज्ञानेश्वरीमध्ये. सोमसूर्यादी ग्रहणे येवोनी करीती पारणे का मातृपितृमरणे अंकित जे दिवस. ग्रहणाच्या काळाला आपण दानविधी करतो, स्नान करतो, तर्पण करतो. मग ह्या गोष्टी आहेत नैमित्तिक. आई वडिलाला सुद्धा नैमित्तिक देव म्हटलंय. माऊली हेच बोलतात सकळ तीर्थांची जे का माता पिता मातृदेवो भव पितृदेवो भव. म्हणून आई वडिलांच्या अंतसमयाचे जे दिवस असतात त्या दिवसाला विधिवत त्यांचं पूजन करावं असा शास्त्राचा जो संकेत आहे तो याच्यासाठी. ते आपल्या जीवनातले देव आहेत म्हणून त्यांचे अंतसमयाचे दिवस आपण साजरे केले पाहिजे. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ माता पित्याचा अंतकाळ ती धर्माची वेळ अति पवित्र. कारण ते देव आहेत. माय बापे केवळ तासे माय बापे केवळ तासे माय बापे केवळ तासे माय बापे केवळ माय बापे केवळ तासे माय बापे केवळ तासे माय बापे केवळ तासे माय बापे केवळ तासे तेने नवावे चितासी तेने नवावे चितासी माय बाप केवळ तासे माय बाप केवळ तासे नैमित्तिक देव म्हणायचं. मर्त्य देव झाले, अधिष्ठातृ देव झाले, नैमित्तिक देव झाले. आता चौथा प्रकार आहे नित्य देवांचा. त्याला अनादि दैवत म्हटलंय आणि शास्त्रानं 5 देवांना नित्यत्व बहाल केलंय. त्याला देव पंचायतन असं म्हणतात. विठाला भगवान सूर्यनारायण अनादि दैवत आहे. भगवान गणेश अनादि दैवत आहे. भगवान विष्णू अनादि दैवत आहे. भगवान शंकर अनादि दैवत आहे आणि जगदंबा जगज्जननी अनादि दैवत आहे. विठाला गणपती अनादि आहे महाराज. गणानांतो गणपती, सगळ्या गणांचा पती, गणांचा ईश, गणांचा मालक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कुठल्याही कार्याचा आरंभ स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम. आरंभ गणपती. अहो मंगल लग्नाला सुद्धा गणपतीच लागतो. मुळात त्याचं नाव शुभ मंगल मांगल्याचं प्रतीक म्हणून गणपती. कार्यारंभ कोणताही गणपतीची पूजा करून, अभिषेक गणपतीची पूजा, सत्यनारायण गणपतीची पूजा, कुठलाही. अहो शेतकरी सुद्धा पहिली मूठ मोग्यात सोडताना काय म्हणतो? गण्या गण्या गणपती. कुठेही गणपतीच आहे महाराज. अग्रपूजेचा मान आहे त्यांना. आणि ऐका, अनादि दैवत कसं आहे तुम्हाला एका मिनिटात पटवून देतो. रामायणात स्पष्ट उल्लेख आलाय. शंकर पार्वतीचा विवाह रामायणात कथा आली.
शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये गणपतीची पूजा झाली असा उल्लेख आहे. नीट ऐका बरं. लग्न कोणाचं? शंकर पार्वतीचं. पूजा कोणाची? सगळ्याच्या लग्नात असतो, तिथं कसा गैरहजर राहील? आता दुसरा प्रश्न माझा तुम्हाला आहे बरं का फडसाहेब, मला सांगा गणपतीचे आई वडील कोण? बघ नक्की ना, बघावं आता नक्की. गणपतीचे आई वडील महादेव पार्वती, आणि महादेव पार्वतीच्या लग्नात पूजा. बस जमलं आता, कळलं ना कीर्तन? कीर्तन कळलं तर बघावं आता. गणपतीचे आई वडील महादेव पार्वती, महादेव पार्वतीच्या लग्नात पूजा. शाबास, चलू दे आता. हे तुम्हाला कळले नाही. मम्मी पप्पाच्या लग्नात पूजा पिंट्याची. असं. मला 10 वर्षाचा एक मुलगा आहे, 14 वर्षाचा, 13 वर्षाचा आहे. 2-3 वर्षापूर्वीची घटना. मित्र आले आळंदीवरनं 2-3. आता आपल्याकडे कोणाच्याही घरी मित्र आले की ते लग्नाचा अल्बम दाखवायचा छंद. मी टाकले 2-4 अल्बम लग्नाचे. मित्र बघू लागले. ते मित्र पाहता पाहता आमच्या त्या 7 वर्षाच्या लेकरांनी बघायला घेतले. 4 अल्बम बघितले. असं चिडलं ते, 4चे 4 फेकून दिले अल्बम. त्याची आई चिडले, येड का फेकलेस, काय करायचे म्हणला, एवढे फोटो काढलेत, एका तरी फोटोत मला घेतलंय का? मी म्हणलं थांब, तुला घेऊन एक वेगळा अल्बम करायचा आहे आता. त्यातला विनोद बाजूला करा. काय संबंध आहे? आई वडिलाच्या लग्नात मुलाचा काय संबंध आहे का? मग महादेव पार्वतीच्या लग्नात गणपती काय करत होता? विठाला. त्याचं उत्तरच इथं आहे. गणपती पूजन झालंय ते पुत्राचं नाही झालं, अनादी दैवत गणपतीचं झालंय. गणेश हे अनादी दैवत आहे. ज्याचा आदी सापडत नाही, ज्याचा आरंभ सापडत नाही, त्याला अनादी म्हणतात. विठाला. म्हणून तर पहिलीच ओवी ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमोजी आद्या. आद्य स्वरूप आहेत तुम्ही विश्वाचं, वेद प्रति आद्य असलेले गणेश. दुसरं भगवान शंकर, ती पण अनादी दैवत आहे. ओम नमो शिवा आदी. कावडी घेतली निघाली संत मांदी, त्याचे चरण रेणू वंदिरे. शिवनाम शीतळमुखी सेवे पाका पडी. ओम नमो शिवा आदी. नुसतं शिवा आदी कशाला? महादेवाचं एक नावच आहे ना, आदी नाथ. आदी नाथ, सगळ्यांच्या आदी असलेला नाथ म्हणजे महादेव. विठाला. आदिनाथ आदिनाथ, किंवा दुसरं तुमच्या सगळ्यांच्या रोजच्या म्हणण्यातलं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. हो, देवीचा दरबार आहे, जपून जरा. आदिनाथ गुरु आणि नाथ आहेत महाराज. ते नाथ शब्दाचा एक गोड अर्थ आहे. न अथ इति नाथ. अथ शब्दाचा अर्थ आहे आरंभ. आपण भगवद्गीता वाचतो की नाही? अथ प्रथमो अध्याय.
आणि शेवट इति श्रीमद भगवद्गीता. अथ म्हणजे आरंभ आणि इति म्हणजे शेवट. आपण व्यवहारात पण म्हणतो ना अथ पासून इति पर्यंत. तसं ज्याला अथ असतो त्याला इति असते, ज्याला अथच नसतो त्याला इतिही नसते. भगवान शंकराला अथ नाही म्हणून इति नाही, अथ नाही इति नाही, न अथहा म्हणून ते नाथ आहेत. विठाल हे देव आहेत अनादी, आणि ह्या प्रत्येक देवाचा एक एक भक्तवर्ग आहे महाराज. महादेवाला मानणारे लोक त्याला शैव म्हटल्या जातं, विष्णूला मानणाऱ्या लोकांना वैष्णव म्हटल्या जातं, गणपतीला मानणाऱ्या लोकांना गाणपत्य म्हटल्या जातं, सूर्याला मानणाऱ्या लोकांना सौर म्हटल्या जातं, आणि देवीच्या उपासकांना शाक्त म्हटल्या जातं. विठाल आपल्याकडे बाकी नाही, पण 2 जणांची फायटिंग जोरात चालू आहे. खूप वाद आहे बघा दोघांचा. उभ्या गंधवाले आडव्या गंधवाले. कोर्टापर्यंत भांडणं गेले महाराज, कोर्टापर्यंत. लाठ्या काठ्या झाल्या बऱ्याच गावांनी. उभं ना आडवं, उभं आडवं. उभं आहे का नाही महाराज, महादेवाचं नाव सुद्धा घेत नाही उभ्या गंधवाले. त्याला जर शर्ट शिवायचा असला ना त्या टेलरकडं, तर त्याला जाऊन शिवा म्हणत नाही. ते शिवा म्हणलं की महादेवाचं नाव येतं. ते म्हणतं ह्याच्यात द्वारा घाला, कापडात द्वारा घाला, नाही तर ह्याला टाका, नाही तर ह्याला तुना, पण शिवा नाही. शिवा म्हटलं की महादेवाचं. हर भरे म्हणत नाहीत ते लोक. हर म्हणलं की महादेवाचं नाव येतं. ते म्हणतात विष्णू भरे काय भाव दिले. आडव्या गंधवालं विष्णूचं नाव घेत नाही, कट्टर. जुन्या काळातली गोष्ट. खेडेगाव लग्न एका पोराचं, ज्याच्या पोराचं लग्न तो उभ्या गंधवाला, कट्टर उभ्या गंधवाला. आणि हे उभ्या गंधवाले महाराज इतकं कट्टर वागतात. ते पेरणी करताना किंवा पाळी टाकताना सगळे उभे तास आणि एक शेवटचा तास, त्याला 8 तास म्हणतो ना आपण. हे उभ्या गंधवाले 8 तास घेत नाहीत. मग इतकं कट्टर वागत आहेत. 8 तास घेतलं तर महादेवाची भक्ती केल्याचं पाप लागल असं त्यांना वाटतं. कट्टरच. तसल्या कट्टरच्या पोराच्या लग्न झालं. पोरगी परळीकडची केली. म्हणजे परळीकडच्या पोरी हुशार आहेत म्हणून म्हणलं. हे काय, हे परळीचे जावं येत. परळीकडची पोरगी केली. शेतकऱ्याचीच होती, कमी शिकलेली पण हुशार पोरगी. शहराच्या जवळ राहिल्यामुळे हुशार झालेलं लेकरू. आलं नांदायला महाराज. आता हे घर उभ्या गंधवाल्याचं, जुन्या काळातलं घर. पडक्या भिंती, मातीनं सारवायचं आणि खाली शानानं सारवायचं. हे लेकरानं आपलं सकाळी सकाळी उठलं, सत्यनारायण वगैरे झाले, 4 दिवस झाले, काम करू लागलं बारीक सारीक. सारवायला घेतलं. महिला मंडळ आता सारवायचं काम कसं करायचं, साधं गणित आहे. आडव्या हाताने ते लेकरू आडवं सारवू लागलं. म्हातारं खळवलं, सोन बाई इथल्या इथंच केल्या बघा, खबरदार. लेकरांना उभं राहिलं ना, जी मामाजी. मामाजी म्हणजे काय, हे घर उभ्या गंधवाल्याचं आहे. हो माहित आहे मामाजी. मग इथं तसं सारवलेलं जमणार नाही. सुन म्हणली मग कसं सारवू. म्हातारा म्हणलं उभं. इलाज बंद महाराज. त्या लेकरांना उभं सारविलं, कस तरी पोतरा टोपलं ठेवलं. 2 दिवस गेले. 3ऱ्या दिवशी सकाळी सकाळी म्हातारं उठलं, दात घासू लागलं. सुनबाई हुशार महाराज. परळीकडचं लेकरू होतं ते. सुनबाईने जवळ गेली, म्हणली मामा इकडे या, एक विचारू का. म्हातारं म्हणलं का. विचार. 2-3 विचार. नाही म्हणली परवा आडवं सारवलेलं जमलं नाही, आता आडवे दात बरे जमायलेत. म्हातारं म्हणलं तुला जमतंय तसं सारव. उभे दात घासायला जाईल, 3राच कार्यक्रम होऊन बसेल. तुझं तुझ्यापाशी, माझं माझ्यापाशी. याला फक्त आणि फक्त अज्ञान म्हणायचं, याच्या पलीकडे काही नाही. विठाला तुकोबारायाने निकाल लावलाय महाराज. हरिहरा भेद
न्याहारा भेद नाही. त्यामुळे 2 चाली झाल्या तरी भेद नाही म्हणायचं. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या. बालू महाराज वेगळंच म्हणू लागले, आपण माग वेगळंच म्हणू लागलो, तरी भेद नाही म्हणायचं. सगळा भेद आहे. भेदच करायचा तर तुम्हाला गड्या मग वेलांटीचा फरक आहे. भेद काशी नाड एक वेलांटीचा आड. निरीक्षण केलं तर उजवे वाम भाग का म्हणे एकच अंग. डाव उजवा अंग म्हणता येईल, फक्त शरीर दोघाचं एकच आहे. विठाला आपण उग भांडतो महाराज, उगच. तुम्हाला सांगू, जनाबाईंनी फार गोड वर्णन केले. तुम्हाला एक भजन करायला देतो, जनाबाईचा अभंग घेतो, तो प्रसंग डोळ्यापुढे आणतो. सगळ्यांनी माग म्हणा बसलेल्यांनी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. काय झालंय, कीर्तन देवीच्या पुढे म्हणून देव्याच भजन करायलेत. देव निवांत बसलेत. तुम्ही काय गणपती का? ढिलं पडायचं नाही. एक कामच करू ना, आम्ही पुढं, महिला मंडळ आमच्या माग, तुम्ही त्यांच्या माग. उगत थोडा तर आवाज निघू द्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वा वा. श्रीराम वा वा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम. वा वा. भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम पुरी सदा शिव, राम पुरी सदा शिव, सदा शिव भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. दोन्ही देव एक पाही, तया ऐक्य दुजे नाही. जणी म्हणे आत्मा एक, सर्व घटितो व्यापक. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव महादेव. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य
श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.